आजकाल हिची हरकती ना वेगवेगळीच व्हायला लागलीत. काय करत असते ना समजतच नाही. आज मी झेप्टोवरून ओनियन ऑर्डर केले होते. सो ते ओनियन मी डब्यामध्ये ठेवेपर्यंत ही थैली मी कट करून डब्यामध्ये ओनियन ठेवले. तोपर्यंत ही थैली ही घेऊन पळाली आणि त्याच्याबरोबर खेळत बसली. मी मागे वळून बघितलं तर ती ह्याच्याबरोबर खेळती आहे. म्हणजे ही कधी काय करेल ना काही सांगताच येत नाही. आणि मी तिच्याकडून घ्यायचं ट्राय केलं तर तिला रूममध्ये जायचं होतं की जेणेकरून मी ते घेऊन आहे. ती तोंडात पकडून दरवाजावरती हे करत होते, पाय आपटत होते की दरवाजा उघडा, मला आतमध्ये जायचं कारण ही माझी थैली घेते आहे म्हणून. पण मी तरी पण घ्यायचा प्रयत्न केला, पण मला बिलकुल दिली नाही तिने. त्याच्याऐवजी ती मला गुरगरत होती. हळूच तिचा आवाज येत असेल, गुरगरायचा आवाज येत होता मला, पण तिने काय मला दिली नाही. त्याच्यानंतर खेळायला लागली. जसं मी ओढायला लागली की लगेच त्याच्यावरती पाय ठेवत होती. मी ह्या साईडनं ओढली की त्या साईडनं. कशी खेळती आहे बघा ही. म्हणजे घरामध्ये एवढे टेडी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत तिच्यासाठी खेळायला, आणि तिला खेळायचं कशावरती? ओनियनच्या पिशवीवरती. म्हणजे एका कांद्याच्या पिशवीवरती कोण घेतं? म्हणजे आम्ही एवढा पैसा खर्च करून हिच्यासाठी एवढे टेडी घेतलेत, पण हिला सुख कशात मिळतंय? एका कांद्याच्या पिशवीवरती खेळण्यामध्ये. बघितलं, शेवटी मी ट्राय केलं, घ्यायचा प्रयत्न केला, पण ती काय द्यायला तयार नव्हती. आणि मी नंतर हातातनं घेतलं, पण ती खूप छान खेळत होती. म्हणून म्हटलं ठीक आहे, थोडं 1-2 मिनटं खेळली तर काय हरकत नाही. सो मी थोडीशी मस्ती करायला लागले तिच्यासोबत. तर तरी पण जसं तिला मिळालं की ती परत गेली. तिला आतमध्ये जाऊन खेळायचं होतं अजून त्यासोबत. सो मी डोअर ओपन केला की म्हटलं ठीक आहे, चला खेळते का बघूयात काय करते आहे. तिची एक सवय आहे, ज्यावेळेस तिला काही खायला मिळतं किंवा काही खेळायला वगैरे मिळतं, मोस्टली खायला मिळाल्यानंतर तरी ती बेडवरती जाते आणि तिचं ती खाते. कारण ती अशी खाली कधीच नाही खात. आम्ही तिला काही ट्रीट्स वगैरे दिले किंवा काही जरी दिलं तरी ती नेहमी असं वरती बेडवर किंवा काही जरी हातरलं असेल, तुमचा छोटासा सोफा वगैरे असेल तर त्याच्यावरतीच बसून खाणार. ती अशी टाईल्सवर खाली बसून खातच नाही. आणि ही सवय आम्ही तिला लावली नाही आहे, ती अशीच तिला सवय लागली आहे, काय माहीत नाही. सो हिचं चालूच होतं ह्याच्याबरोबर खेळणं. तिला बेडवरती बसून आरामात ह्याच्यासोबत खेळायचं होतं. पण नंतर मला असं वाटलं की त्याच्यामध्ये खूप छोटे छोटे धागे आहेत, मे बी ते तिच्या दातामध्ये अडकू शकतं. खूप वेळ झालं खेळली, बस झालं थोडं 2-3 मिनटाचं हिचं खेळणं. आपण तिच्याकडून हा धागा काढून घ्यावा, पण ती काय द्यायला तयार नव्हती. त्याच्यानंतर तर जास्तच, ती बेडवर गेल्यानंतर तर जरा जास्तच खेळायला लागली त्याच्याबरोबर. ती किती खेळती आहे बघा. हे काय, हे धागे असे अडकायला लागले तिच्या दातामध्ये. जे मला वाटलं तेच म्हटलं, दात अडकला उगाच काहीतरी, ते प्लॅस्टिक असेल, तोंडात वगैरे जाऊ शकतं. पण मॅडम आमच्या खाण्यामध्येच बिझी आहेत.